ब्लाऊज पीसचे असे तुकडे तुम्ही फेकून देत असाल तर इथून पुढे तुम्ही कधीही फेकणार नाही। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। ब्लाऊज पीसचे असे तुकडे पडलेले असतील तर त्याचा तुम्ही असा उपयोग करू शकता। तर मी इथे ब्लाऊज पीसला जे आहे ते शॉपिंग बॅग लावून घेतलेली आहे, सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि हा पीस मी क्विल्ट करून घेतलेला आहे, मध्ये सुद्धा शिवून घेतलेला आहे, मध्ये सुद्धा मी टिपा मारलेल्या आहेत। त्यानंतर याचं मेजरमेंट जे आहे ते 16 बाय 20 इंच याचं मेजरमेंट आहे। तर आपल्याला फक्त एका सिंगल कपड्यापासून हे तयार करायचं आहे। त्यानंतर आपल्याला 3 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। 3 इंचावरती मार्किंग करून ही मार्किंग लाईन जी आहे ती आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने, आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज पीसचे तुकडे तुमच्या असे उरलेले असतील तर त्याचा तुम्ही असा उपयोग करू शकता। तर मी असे 2 भाग वेगळे केलेले आहेत मार्किंग पॉइंट पासून। त्यानंतर मी ते झिप घेतलेली आहे, चेन घेतलेली आहे। त्यानंतर याची जी लांबी आहे ती 16.5 इंच आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे झिप, आणि सरळ भाग त्याच्या कपड्यावरती ठेवून शिवून घेतलेला आहे मी। त्यानंतर झिपला अशा पद्धतीने फोल्ड करून टॉप स्टिच करून घेतलं। त्यानंतर उरलेला पीस झिपवरती ठेवायचा आणि सरळ शिवून घ्यायचं। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि परत टॉप स्टिच करून घ्यायचं। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये एक रनर टाकायचं, तुम्ही 2 रनर सुद्धा यामध्ये टाकू शकता। तर रनर टाकताना एक बाजू जी आहे ती थोडी कट करून घ्यायची किंवा एक बाजू जी आहे ती थोडी छोटी किंवा मोठी ठेवू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने रनर टाकायचं, एक रनर मी यामध्ये टाकत आहे। तर खूप इझिली रनर यामध्ये जातं। त्यानंतर तुम्हाला जर याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायचा असेल, झिपमध्ये रनर कसा टाकायचा त्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। तर एक्स्ट्राचा जो भाग आहे हा कट केल्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो साईडने येतो, झिप लावल्यानंतर तो कट करून घ्यायचा आणि आपली इथे झिप लावून झालेली आहे। त्यानंतर इथे मी अस्तर घेतलेला आहे, अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा इथे वापरू शकतात। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 16 बाय 11 इंच याचं मेजरमेंट आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हा पीस ठेवायचा आहे, आपल्याला झिपच्या वरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला खाली फोल्ड करायचं आहे आणि फोल्डिंग करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आणि आपल्याला 4ही ज्या बाजू आहेत त्या आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सुंदर एक पॉकेट असं तयार होईल। आपण हे सिंगल कपड्यापासून आपण 2 पॉकेट्स तयार केलेले आहेत करणार आहोत। तर इथे छान असं पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे। तर सेंटर अशा पद्धतीने मार्क करायचं आहे, फोल्ड करून असं सेंटर मार्क करायचं आहे दोन्ही बाजूंनी, कारण की आपल्याला हँडल जॉईन करायचे आहे। तर हँडल जॉईन करण्यासाठी मी इथे सेंटर जे आहेत ते मार्क केलेले आहेत। तर सेंटरपासून आपल्याला इथे 4.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। दोन्ही बाजूने डाव्या आणि उजव्या बाजूने सेंटरपासून 4.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। तरी मी इथे रेडीमेड हँडल वापरत आहे, तुम्ही इथे कपड्याचे फोल्ड करून वापरू शकतात, कारण की माझ्याकडे कपडा उरलेला नव्हता त्यामुळे मी इथे रेडीमेड वापरते हँडल्स। त्यानंतर याची हँडलची रुंदी आहे ते 1 इंच ठेवायची आहे आणि लांबी जी आहे ती 16 इंच घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हँडल जे आहेत ते आपण जिथे मार्क केलेलं आहे 4.5 इंचावरती त्याच्या अलीकडे थोडंसं अशा पद्धतीने ठेवायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हँडल्स आपल्याला इथे असे ठेवायचे आहेत आणि पिनअप करून हे हँडल्स आपल्याला शिवून घ्यायचे आहेत। तर दुसऱ्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने इथे हँडल्स ठेवायचे आहेत आणि इथे शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही हँडल्स मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला 16 इंचाची झिप लागणार आहे। परत आपण दुसरं जे आहे ते एक पॉकेट तयार करणार आहोत। तर इथे मी 16 इंच झिप घेतलेली, झिपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा आहे आणि सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी इथे सरळ शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा, हँडलच्या वरती आपल्याला टिप मारायची आहे आणि झिपचा एक भाग काढून घ्यायचा, इथे झिपचा दुसरा भाग ठेवायचा आहे, सरळ भाग कपड्यावरती ठेवून इथे शिवून अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने। तर मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते झिप लावून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि यामध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे, इथे तुम्ही 2 रनर सुद्धा टाकू शकतात। तर अशा याचा आकार खूप सुंदर दिसतो, असा वेगळा आकार याचा तयार होतो, खूप सुंदर पॉकेट आहे। अशा पॉकेट तुम्ही बनवून विकू सुद्धा शकतात। पर्स मी तयार करत आहे, हँड पर्स। तर रनर मी काढून घेतलेला आहे आणि परत रनर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे, कारण की आपल्याला रनर झिपच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद पाहिजेत, त्यामुळे आपण रनर काढून परत लावून घेतलेला आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आणि झिप ओपन होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे। जर झिप ओपन झाली तर परत तुम्ही रनर काढून परत लावू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आपल्याला, जो वरती आपण हँडलच्या वरती आपण जी झिप लावलेली होती तो झिपचा भाग आपल्याला वरती आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे। इथे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आहे, वरती जे आहे ते
झिप एकावरती एक असली पाहिजे अशा पद्धतीने कपडा ठेवून दोन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी ते दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे ना। एक्स्ट्राचा जो झिप आहे ते मी इथे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे बेस तयार करायचा आहे। तर बेस तयार करण्यासाठी मी 2 बाय 2 इंचाचे असे बॉक्स तयार करणार आहे। खूप सुंदर असा बेस याचा तयार होतो, आकार खूप सुंदर असा तयार होतो ह्या पर्सचा। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला 2 बाय 2 इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही अशा जे ब्लाउज पीसचे उरलेले तुकडे असतात किंवा तुमच्याकडे एखादा कपडा उरलेला असेल त्याचा सुद्धा तुम्ही असं बनवू शकता। तर मी ते कट करून घेतलेले आहेत आणि हे कॉर्नर जे आहेत ते अशा पद्धतीने पकडायचे आणि इथे पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर लगेचच तुम्ही इथे पायपिंग करू शकता, म्हणजे तुमचा वेळही वाचेल। तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा पिनअप करून आपल्याला फोल्ड करून दोन्ही बाजू शिवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने पायपिंग सुद्धा करून घेतलेली आहे, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत। त्यानंतर आपल्याला झिप ओपन करायची आहे। झिपचा आतला भाग जो आहे तो उलटा भाग, सरळ भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे, उलटा भाग जो आहे तो आतमध्ये असेल। अशा पद्धतीने कॉर्नर जे आहेत ते बेसचे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि सुंदर असं आपली पर्स जी आहे ती हँड पर्स तयार झालेली आहे। क्लीन अँड क्लिअर खूप सुंदर अशी दिसते। भरपूर असा स्पेस यामध्ये आहे। तुम्ही बाजारात जाण्यासाठी किंवा मग तुम्ही मंदिरात जाण्यासाठी सुद्धा या पर्सचा तुम्ही वापर करू शकता। खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हे सुंदर असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। एक हे पॉकेट तयार झालेलं आहे, त्यानंतर हे दुसरं पॉकेट आपण बनवलेलं आहे। 2 पॉकेट ते आपण एका सिंगल कपड्यापासून तयार केलेलं आहे। तर याची रुंदी जी आहे ती 14 इंच तयार झालेली आहे आणि याची जी उंची आहे ती 7.5 इंच तयार झालेली आहे। याचा बेस जो आहे तो 4 इंचाचा तयार झालेला आहे। सुंदर असा आकार आपल्या पर्सचा तयार झालेला आहे। तुम्हाला ही पर्स कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।